प्रॉब्लेम नंबर 3. प्रभुने अँड सन्स कोल्हापूर मेड अ फर्निचर फॉर देअर ओन ऑफिस ऑन 8 ऑक्टोबर 2015. तारीख बघा, तारीख महत्वाची आहे. त्या लोकांनी एक फर्निचर बनवले. लक्ष द्या बरं का प्रॉब्लेम मध्ये. आता परत दाखवत बसा. या लोकांनी फर्निचर बनवलेलं आहे आणि फर्निचर बनवल्याची तारीख मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला दिली आहे कुठली बघा, 1 ऑक्टोबर 2015. फॉर दिस पर्पज दे हॅव स्पेंट 72,000 ऑन मटेरियल, 32,000 ऑन वेजेस. आता फर्निचर बनवण्यासाठी या लोकांनी काय केलं तर मटेरियलसाठी 72,000 खर्च केला आणि वेजेस साठी किती खर्च केला, 32,000. द एस्टिमेटेड लाईफ ऑफ फर्निचर इज टू बी 10 years. फर्निचरची लाईफ तुम्हाला दिली 10 वर्ष आहे. And they expected a scrap value at the end of it would be 24,000 आणि स्क्रॅप व्हॅल्यू तुम्हाला त्यांनी किती दिले, 24,000. दे सोल्ड एंटायर फर्निचर ऑन 1 ऑक्टोबर 2018. बघा 2015ला जे फर्निचर बनवलं ते त्यांनी विकलं कधी, 1 ऑक्टोबर 2018ला, 3 वर्षी, तिसऱ्या वर्षी त्यानंतर. दे क्लोज बुक्स ऑफ अकाउंट्स ऑन 31 मार्च एव्हरी इयर. ते 31 मार्चला बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज करतात. तर त्यांनी रेग्युलर अकाउंट जे आहेत ते विचारले आहेत. आता पहिली गोष्ट आपल्याला काय समजते की डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपला एक फॉर्म्युला आहे की डिप्रिसिएशन इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू अपॉन एस्टिमेटेड लाईफ. त्या फॉर्म्युलाला यूज करण्यासाठी जे काही कॉम्पोनंट आपल्याला लागतात ते तिथं त्यांनी सगळे प्रोव्हाइड आपल्याला केलेत. आता यामध्ये बघा, पहिला मी लिहून दाखवतो, नंतर तुम्ही लिहा. मला सांगा कॉस्ट प्राइस काढायची आहे, फर्निचरची कॉस्ट काढायची आहे. कशी काढणार तुम्ही? 2 गोष्टीला ऍड केलं पाहिजे आपल्याला. बघा येस, काय काय केलं पाहिजे तर मटेरियल आहे प्लस तुम्हाला त्यामध्ये वेजेस केलं पाहिजे. बरोबर आहे. मला जरा सांगता का मटेरियलची कॉस्ट किती आहे? येस, मटेरियलच्या अगेन्स्ट कॉस्ट आहे 72,000 प्लस वेजेस किती आहेत, 34,000. तर वेजेस आहेत येस 32,000. टोटल किती होते बघा, 70 आणि 30, 1 लाख आणि ते 4,000. येस, हे होतात किती, 1,04,000 रुपये. चलो, तर हे झाले तुमची कॉस्ट. आता डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करूया. मला सांगा डिप्रिसिएशनचा फॉर्म्युला आपला काय, कॉस्ट प्राइस बोला स्क्रॅप व्हॅल्यू अपॉन एस्टिमेटेड लाईफ. येस, मला सांगा कॉस्ट प्राइस आता किती कॅल्क्युलेट केली आपण, बोला. येस, मायनस स्क्रॅप व्हॅल्यू किती आहे त्यांनी दिलेली पुस्तकात बघा. येस, ते म्हणतात 24,000 आहे. बरं, आणि लाईफ किती आहे, 10 years. ओके, चलो. सो 1,04,000 मधनं 24,000 वजा करा. वजा वजा सांगा. बरोबर आहे. 80,000 भागिले 10, तर डिप्रिसिएशन किती येणार आहे पर एनम. हा पॉइंट फार 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 महत्वाचा आहे. ठीक आहे, तर डिप्रिसिएशन किती झालं, 8,000 पर एनम. ह्या 2 गोष्टी कळाल्या का बघा. फर्स्ट कॅल्क्युलेट केली कॉस्ट प्राइस, दॅट इज हाऊ. कशी कॅल्क्युलेट केली तर मटेरियलची कॉस्ट प्लस वेजेसची कॉस्ट ऍड केली, 1,04,000 बनले. सेकंड फॉर्म्युला मध्ये जस्ट किमती पुटअप केल्या आणि आपल्याला इयरली डिप्रिसिएशन किती आहे ते फाइंड आउट झालं, 8,000. एवढं लिहून घ्या. कंटिन्यू करूया. एवढं मिळाल्यानंतर आपण काय करतो, डिप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन करतो. ठीक आहे, सो आपण त्याला लागूया. कॅल्क्युलेशन ऑफ डिप्रिसिएशन आपल्याला 3 वर्षासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं ना. मला सांगा असेटची कॉस्ट किती आहे, टोटल कॉस्ट. 1,04,000 रुपयाची असेट आहे आपली, फर्निचर आहे 1,04,000. पहिल्या वर्षी डिप्रिसिएशन आपल्याला चार्ज करायचं आहे. पर इयरला डिप्रिसिएशन किती असतं आपलं, 8,000. आता पर इयरला डिप्रिसिएशन 8,000 असतं, बरोबर आहे. इयर आपलं बाळांनो सुरू होतं एप्रिल महिन्यामध्ये, अकाउंटिंग इयर, आणि संपतं कधी आपलं इयर, मार्च महिन्यामध्ये. सो दिस इज अ पिरियड ऑफ 12 months. बट या इथं काय झालं, यांनी असेट जी बनवलेली आहे ही असेट कधी बनवली यांनी सांगितलं, 1 ऑक्टोबरला. इथनं पुढं कायम लक्षात ठेवा, एखादी गोष्ट ऑक्टोबर मध्ये स्टार्ट होत असेल किंवा एंड होत असेल तर ती ऑक्टोबर पासून पुढं 6 महिने यूज केलेली असते. पायथन मोजून बघा, ऑक्टोबरला असेट्स बनवली, दॅट मीन्स ऑक्टोबर ते मार्च पर्यंत वापरली असणार त्या वर्षी.
ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अँड देन मार्च. सो यूज किती महिन्यासाठी झाली ती असेट आपली तिथं 6 महिन्यासाठी. तर याला आपण टोटल इयरचं डिप्रिसिएशन किती असतं 8,000. मग 6 महिन्याचं बरोबर आहे. तर हे किती झालं 4,000. याला आपण इथं लिहूया फॉर 6 months ऑक्टोबर ते मार्च. ठीक आहे. सो बघा मग काय राहील इथं वजाबाकी 1 लाख रुपये राहणार आहे. क्लिअर आहे. इथं वजाबाकी 1 लाख रुपये राहणार. 4,000 वजा केले. सेकंड इयरला आता टोटल यूज केलाय. सेकंड इयर मध्ये काय आपलं हे नाहीये. हाच पार्ट सगळ्यात महत्वाचा आहे या टॉपिक मधला. कॅल्क्युलेशन ऑफ डिप्रिसिएशन मी कसं करतो. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कधी आहे बघा रे. म्हणजे आता असेट माझ्याकडे आहे, मी यूज करायला स्टार्ट केली. नेक्स्ट या असेटच्या रिलेटेड नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कधी घडलं तर ते सांगतात की 2018 मध्ये ऑक्टोबर महिन्यात आम्ही असेट विकली. टिल 2018चा ऑक्टोबर महिना येईपर्यंत कुठलंही ट्रान्झॅक्शन इथं झालेलं नाहीये. पाहिजे तुम्हाला असेल तर आपण इयर पण लिहूया म्हणजे अजून क्लॅरिटी येईल. बघा काय आता हे कधीच आहे 2015चं आहे म्हणजे हे पहिलं वर्ष कुठलं झालं तुमचं 2015-16 असणार आहे ना. ठीक आहे. ते 2015-16 असणार आहे. सो आता 2016-17 साली टोटल यूज आहे आपला 12 महिन्याचा. इथं आपण पूर्ण असेट वापरले तर पूर्ण वर्षाचं डिप्रिसिएशन किती आहे तुमचं. येस. तर तेवढं वजा करतो मी. 1 लाखातनं 8 गेले. येस. परत आता बघा हे 17-18 वर्ष माझं सुरू झालं. 17-18 मध्येच आपण ती असेट काहीतरी विकले ना. बरोबर आहे ना. 17-18 मध्येच ती असेट विकले. कधी 18-19 मध्ये विकले. सॉरी 18-19 मध्ये विकले. त्याच्या पुढच्या वर्षात विकले. सॉरी इथं पण काही नाही. 17-18 मध्ये पण काही नाही. परत पूर्ण वर्षाचं डिप्रिसिएशन चार्ज करूया 8,000 रुपये. 92 मधनं हे 90 आणि 6 84. ओके. आणि देन मग इथं परत आलो 2018-19 मध्ये याला आपण काय म्हणूया असेट इज सोल्ड ऑन 1 ऑक्टोबर. असेट इज सोल्ड ऑन 1 ऑक्टोबर. तर आता असेट 1 ऑक्टोबरला मी विकली. दॅट मीन्स ती काय केली मी एप्रिल पासून ते ऑक्टोबर पर्यंत म्हणजे 1 ऑक्टोबरला म्हणजे सप्टेंबरच्या शेवटपर्यंत वापरली. म्हणजे बघा एप्रिल ते सप्टेंबर परत तुम्ही कॅल्क्युलेट करा 6 महिने येतात. बघा एप्रिल मार्च मे जून सॉरी एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर. सो हे झाले 6 महिने. सो इथं युज्ड फॉर 6 months किती येते 4,000 येणार आहेत. ठीक आहे. 84तनं 4 गेले मग किती राहिले हे 80,000. सो हे सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे. हा भाग समजणं डायरेक्टली पहिल्यांदा लक्षात जरी येत असेल तर व्हेरी गुड. काही हरकत नाही. पण अपेक्षा पण नाहीये की सगळं पहिल्याच प्रॉब्लेम मध्ये समजलंच पाहिजे असं काही नाहीये. थोडासा याला ऑब्व्हियसली वेळ लागेल. हे कॅल्क्युलेशन अवघड नक्की आहे. आय ऍग्री. ठीक आहे. सो थोडंसं याच्यासाठी तुम्ही काय करायला सांगितलं तुम्हाला की जो काही प्रॉब्लेम आज होतोय तो डेट वाईज कॅल्क्युलेशन वाईज एकदा घरामध्ये बघत चालाल. व्हिडिओ तर अवेलेबल आहेच तुमच्याकडं. प्लस तुम्ही एकदा तो बघत चला तर तुम्हाला ते जास्त क्लॅरिटी त्यामध्ये येईल. ठीक आहे. असे कॅल्क्युलेशन 12वी मध्ये सुद्धा नाहीये. सो थोडंसं एवढ्या डीप मध्ये काहीच जात नाही. इव्हन 12वीचा कुठलाच टॉपिक जात नाही. हाच टॉपिक आहे जो सगळ्यात जास्त तारखेवाईज आणि कॅल्क्युलेशन वाईज थोडा डीप मध्ये नेतो. स्टील ट्राय करूया आपण जेवढं इझी वे मध्ये करता येईल तेवढं. एवढं लिहून घ्या झालं की सांगाल मला. आता जाऊया लीजर कडं. लीजर मध्ये बघा तुम्ही मला सांगाल डिटेल्स एक तसा मी रेकॉर्ड करेल. 2 अकाउंट आपण बनवतो. एक असेटचा अकाउंट दॅट इज फर्निचर अकाउंट आहे या प्रॉब्लेम मध्ये. सेकंड वन इज डिप्रिसिएशन. सगळे सोबत एंट्री करूया. पहिल्यांदा मला सांगा डेट. कुठल्या डेटला फर्निचर बनवलं 2015 ऑक्टोबर 1. ठीक आहे. तर लिहा इथं डेट कॉलम मध्ये लिहा 2015 ऑक्टोबर महिना तारीख 1 या दिवशी टू बँक अकाउंट. असेटची टोटल कॉस्ट झाली आपली 1,04,000. येस 1,04,000. आपण डिप्रिसिएशन
कधी चार्ज करतो? वर्षाच्या शेवट 2015ला वर्ष जे सुरू आहे ते संपणार 2016ला मार्च महिना असेल, तारीख 31 असेल, या दिवशी आपण डिप्रिसिएशन चार्ज करतो. सो याला म्हणूया बाय डिप्रिसिएशन अकाउंट. बाय डिप्रिसिएशन अकाउंट काय फर्स्ट इयरची आहे डिप्रिसिएशनची अमाऊंट? बोला. 4,000. टेबलमध्ये बघून समजतं 4,000 रुपये. याची डबल एंट्री करावी लागेल का आपल्याला? लागेल, कारण डिप्रिसिएशन अकाउंट आपल्याकडे आहे. यस, तर डिप्रिसिएशन अकाउंट पहिली एंट्री, डबल एंट्री करताना काय करतो? पहिली एंट्री क्रेडिटला असेल तर दुसऱ्या म्हणजे कुठे जाणार आहे? डेबिटला. सेम डेट 2016 मार्च 31. कुठल्या अकाउंटवरनं ते पैसे येतात? यस, तर याला म्हणा टू फर्निचर अकाउंट 4,000. टू फर्निचर अकाउंट 4,000. आता हे पैसे कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करतो डिप्रिसिएशनचे? पीएल अकाउंटला. तर यस, याला म्हणा सेम डे 2016 मार्च महिना 31 तारीख बाय पी अँड एल अकाउंट 4,000. बाय पीएल अकाउंट 4,000. आता हे अकाउंट लागलीच क्लोज करून घ्या. इकडं 4,000 क्लोज करा दोन्ही बाजूला. यस, ठीक आहे. इकडला अकाउंट क्लोज करूया. कुठली साइड मोठी आहे? डेबिट, बरोबर आहे. 1,04,000. 1,04,000. बॅलन्स किती राहतो? 1,00,000. याला म्हणा बाय बॅलन्स सीडी. बाय बॅलन्स सीडी लास्ट. दिस इज क्लोजिंग बॅलन्स. ओके. सो तिथला क्लोजिंग तो इकडला ओपनिंग असणार आहे. 2016 महिना असेल एप्रिल, तारीख असेल 1. या दिवशी टू बॅलन्स बीडी 1,00,000 रुपये. यस, एवढेच आहेत 1,00,000 रुपये. चलो, ठीक आहे. यस, आता सेकंड इयरला डिप्रिसिएशन चार्ज करूया. डिप्रिसिएशन चार्ज करतो वर्षाच्या शेवटच्या दिवशी. तर इथल्या 2017 महिना मार्च तारीख 31 या दिवशी म्हणा बाय डिप्रिसिएशन अकाउंट. डिप्रिसिएशन अकाउंट काय आहे दुसऱ्या वर्षाचं डिप्रिसिएशन? चार्ट मध्ये बघा आपल्या 8,000 रुपये. यस, सेकंड इयरला ते आहे 8,000 रुपये. तर 8,000, ठीक आहे. याची डबल एंट्री करावी लागेल मित्रांनो. डिप्रिसिएशन अकाउंटच्या डेबिटला 2017 मार्च महिना 31 तारीख या दिवशी टू फर्निचर अकाउंट 8,000. टू फर्निचर 8,000. यस, नेक्स्ट याच्यानंतर इथं 2017 मार्च महिना 31. हे लगेच हे डिप्रिसिएशनची डबल एंट्री केली ना की लगेचच पीएल अकाउंटला ते पैसे ट्रान्सफर करून घ्यायचे, म्हणजे हाताबरोबर आपलं ते अकाउंटचं काम तिथं संपतं. तर त्याला म्हणा बाय पीएल अकाउंट. दोन्ही बाजूला 8,000 रुपये. दोन्ही बाजूला. लीजर बनवणं एकदम सोपं आहे, पण लीजर अॅक्युरेट आणि व्यवस्थित कधी बनेल? जर कॅल्क्युलेशन परफेक्ट असेल तर. लीजर मध्ये जर तुम्ही अमाऊंटचे घोळ घातलेत तर ती सगळे एंट्री चुकीची द्यावी लागेल. ठीक आहे. सो कॅल्क्युलेशन डिप्रिसिएशनच्या वर जास्त फोकस करा. मी तुम्हाला सतत तेच सांगतो. चलो, काही हरकत नाही. इकडे क्लोजिंग करून टाकूया. 1,00,000 लिहा दोन्ही बाजूला. 8,000 त्यातनं गेले 92,000. क्लोजिंग बॅलन्स त्याला आपण काय म्हणतो? बाय बॅलन्स सीडी 92,000 रुपये. यस, तिथला क्लोजिंग तर इकडला ओपनिंग 2017 एप्रिल महिना तारीख 1 टू बॅलन्स बीडी 92,000. यस, आता थर्ड इयरला पण काही नाही येणार आहे. थर्ड इयरला पण आहे तसंच
फर्स्ट सेकंड थर्ड, हा थर्डला पण आहे तसंच आहे सगळं. चलो काही हरकत नाही, जागा पुरवली पाहिजे आता. 2018 मार्च महिना 31 तारीख बाय डिप्रिसिएशन अकाउंट. डिप्रिसिएशन आहे आमचं 8,000 रुपये. ओके, आता याची पण लगेच इकडे डबल एंट्री करा. येस, हे क्लोज करूया मित्रांनो इकडलं. जागा जरा कमी पडणार. ठीक आहे, 92,000 92 मधून 8 गेले किती राहिले मग अशी 84. हा, याला म्हणा बाय बॅलन्स CD 31 तारीख 2018 एप्रिल 1. येस, ते शेवट आपल्याला प्रॉफिट लॉस कॅल्क्युलेट करायचं आहे. विक्री झाली आहे ना. ठीक आहे, थोडस इकडे लक्ष द्या झाल्यानंतर तुमचं इथपर्यंत झालं असेल तर. झालंय की सांगा मला काय झालंय काय नाही तुमचं. मी स्टार्ट करतो. बघा याच्यानंतर पुढे काय झालं बघा. आता आपण 2018 मध्ये आलेलो आहे. 2018-19 हे वर्ष बघतोय. या 2018-19 मध्ये ही थर्ड पॅराग्राफ फर्स्ट लाईन बघा इथं काय दिले की दे सोल्ड एंटायर फर्निचर. त्यांनी संपूर्ण फर्निचर विकलं किती रुपयाला? 80,000ला. त्यांनी ते फर्निचर कितीला विकलं? 80,000ला. मी तुम्हाला काय सांगितलंय, फर्निचर किंवा असेट विकत घेतल्यानंतर आपण त्याला रेकॉर्ड करतो डेबिटला असेट अकाउंटच्या. आता ते विकले म्हटल्यावर कुठे रेकॉर्ड करावं लागेल आपल्याला? क्रेडिटला. तर हे जे फर्निचर अकाउंट आहे याच्या क्रेडिटला रेकॉर्ड करा. 2018 डेट टाका 2018 ऑक्टोबर महिना तारीख 1 या दिवशी म्हणा बाय बँक अकाउंट. बाय बँक अकाउंट किती रुपये फर्निचरची अमाऊंट आहे? 80,000ला विकलं. ठीक आहे, 80,000 म्हणा. पाहिजे तर मला इथं थोडं जागा कमी पडते, तुम्हाला जागा असेल तर नॅरेशन लिहा. बिंग फर्निचर सोल्ड, नॅरेशन लिहू शकता तुम्ही. बिंग फर्निचर सोल्ड. ठीक आहे, नॅरेशनला बिंग फर्निचर सोल्ड. आता सॉरी, आता हिशोब करायचा आहे आपल्याला. हा जो विक्रीचा व्यवहार झाला यामध्ये आपल्याला प्रॉफिट मिळालाय का लॉस मिळालाय कसा बघायचा? तर पहिली गोष्ट बघा, दोन किमतीमध्ये कंपॅरिझन करायचं आपल्याला. दोन किमती कुठल्या आहेत? तर एक तर आपली आहे सेल व्हॅल्यू. सेल व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली? 80,000 तरी दिले तिथे. 80,000ला फर्निचर विकलं. आणि तुमच्या पुस्तकानुसार फर्निचरची किंमत किती होती त्या दिवशी? ज्या दिवशी फर्निचर तुम्ही विकलं त्या दिवशी तुमची व्हॅल्यू किती होती? सगळे डिप्रिसिएशन. ही व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची? तर आता सध्या सिंपल आहे. पहिली टॉप म्हणजे ह्याची व्हॅल्यू घ्यायची, जी मेन प्राइस आहे ती घ्यायची, आणि आतापर्यंतचा जो वापर आहे त्या कालावधीचं सगळं डिप्रिसिएशन त्यातनं वजा करायचं. मग आता पहिल्या वर्षी 4, दुसऱ्या वर्षी 8, तिसऱ्या वर्षी 8, परत 4, असं सगळं आतापर्यंतचं डिप्रिसिएशन तुम्ही वजा केलं आणि बुक व्हॅल्यू तुमची किती राहते? इथं 80,000च राहते. सो सेकंड व्हॅल्यू यामध्ये काय आहे राहिलेली? दॅट इज बुक व्हॅल्यू. ती किती रुपये? 80,000 आहे. बघा बुक व्हॅल्यू पण 80 आहे, सेल व्हॅल्यू पण 80 आहे. मग यामध्ये काय होईल आपल्याला? नफा का तोटा? काय होणार यामध्ये? नो प्रॉफिट नो लॉस. यामध्ये काहीच होणार नाही. बुक व्हॅल्यू इज इक्वल टू सेल व्हॅल्यू. सो यामध्ये तुम्हाला नो प्रॉफिट नो लॉस, किंवा याला ब्रेक इव्हन पॉइंट असं म्हणतात, याला कॉस्टिंग मध्ये म्हणतात. ब्रेक इव्हन पॉइंट. सो इथं प्रॉफिट नाही किंवा लॉस नाही, त्यामुळे त्याला रेकॉर्ड करायचा काही विषय तिथं राहत नाही. पाहिजे असेल तर हे लिहू शकता तुम्ही. देर इज नो प्रॉफिट नो लॉस, बुक व्हॅल्यू इज इक्वल टू सेल व्हॅल्यू. सो
चलो, सो यामध्ये काय राहिलेलं नाहीये. आता करायचं आपल्याला रेग्युलर डिप्रिसिएशनची एंट्री. आपण मार्चलाच करू, त्यांनी कधी करायचे तेव्हा करू देत. यक्ष, लास्ट इयरला डिप्रिसिएशन किती आहे तुमचं? नाही तसं काय नाही, चार्ज कधी पण करू शकतो. लास्ट इयर इन बुक्स क्लोज करताना डिप्रिसिएशन चार्ज केलं तरी सुद्धा चालते, काही त्यामध्ये प्रॉब्लेम नाही. ऑक्टोबर लिहिणार असतात तरी सुद्धा चालते. 4,000 आहे ना लास्ट इयर डिप्रिसिएशनची अमाऊंट. क्लोज करा एवढी बुक्स क्लोज करा, एवढं क्लोजिंग करायचं. एक क्लोज करा की रे बाळांनो. जागा थोडीशी कमी पडते मला. दोन्ही बाजूला 84,000 येतात आणि हे इथे टॅली होतं. क्लोजिंग केलं मी. सो हा प्रॉब्लेम या प्रमाण आपला क्लिअर झालेला आहे. कालचा जसा होता सेम तोच आज आहे, काही यात वेगळं विशेष असं काही नाहीये. कळालं ना तुम्हाला बऱ्यापैकी? क्लिअर आहे ना हे? चलो, काही हरकत नाही.